लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बरंच ऐकलेलं आहे. हा एक वैज्ञानिक नियम आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? मी तुला इथून उचलतो, आत्ता 5 स्टार हॉटेलला नेऊन ठेवतो. त्या रूमचा जो 15,000 रुपये दिवसाचा खर्च आहे तो मी भरतो आणि आपल्यापासून 150 किलोमीटरवर अमिताभ बच्चन राहतात. त्यांची तू 24 तास आठवण काढत राहा. आणि जर त्यांचा तुला कॉल 1 महिन्याच्या आत जर आला तर मी मानेन की असा कुठला तरी लॉ एक्झिस्ट करतो. की मनाला प्रोग्रामिंग करता येतं का? मनाला प्रोग्रॅमिंग करू शकत नाही. जर तसं प्रोग्रॅम करता आलं असतं मनाला तर डायरेक्ट अंबानीची जी प्रोग्रॅमिंग आहे, टाटाची जी आहे, बिर्लाची आहे किंवा अजून मोठ्या लोकांची जी आहे, मोठ्या विचारधारेच्या लोकांची जी आहे, तीच प्रोग्रॅमिंग डायरेक्ट का नाही करू शकत प्रत्येकाची? ज्या व्यक्तींकडे ही स्ट्रॅटर्जी आहे की जो एखाद्या व्यक्तीचा किंवा बिझनेसमॅनचा व्यवसाय 1 वर्षात 10 पट नेऊ शकतो, मग तीच स्ट्रॅटर्जी वापरून तो 100 पट का नाही नेऊ शकत? ही जी बुद्धी आहे किंवा माइंडची पॉवर आहे किंवा ब्रेनची पॉवर आहे, त्याला मेजर करण्यासाठी काय पॅरामीटर आहे? लिटर, मीटर, किलोग्रॅम काय आहे नेमकं? केवळ विचार, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन ह्याच्यामुळे चांगल्या गोष्टी घडणं शक्य आहे का आयुष्यात? व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन असा कुठलाही प्रकार एक्झिस्ट करत नाही, अस्तित्वात नाही. नो वन कॅन मॅनिफेस्ट एनिथिंग इन दिस वर्ल्ड. आजकाल सोशल मीडियावर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड पॉवरबद्दल एवढी माहिती उपलब्ध आहे की नक्की काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न पडून मन शांत होण्याऐवजी जास्तच अस्थिर होतं, नाही का? आपण बऱ्याचदा चुकीच्या शिकवणींच्या आहारी जातो आणि स्वतःलाच गोंधळात पाडतो. तर आज आपण अत्यंत चर्चेत असलेल्या आणि अनेकांना आकर्षित करणाऱ्या काही विषयांवर चर्चा करणार आहोत. बिझनेस डेव्हलपमेंट, लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंड पॉवर, वास्तू तथास्तू, निसर्ग तथास्तू, युनिवर्स अथवा ब्रह्मांडाला सूचना देणे, पॉझिटिव्ह थिंकिंग, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, हिलिंग आणि अशा अनेक संकल्पनांवर आज आपल्यासोबत आहेत द परफेक्ट कोच अशी ज्यांची ओळख आहे ते शांताराम सर. सर नमस्कार, आज आपलं मनपूर्वक स्वागत. वार्तालाप जंक्शनवर तुमचं मी मनापासून स्वागत करते. आज बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, तर सुरू करूयात आजच्या या पॉडकास्टला. सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला हे विचारायचं की आयुष्यात परफेक्ट असं कोणीच नसतं, पण तरी सुद्धा द परफेक्ट कोच असं म्हटलं जातं तुमच्या बाबतीत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही संकल्पना काय आहे? मी पूर्वी बऱ्याच लोकांचे ट्रेनिंग वगैरे अटेंड केलेले आहेत. त्याच्यानंतर लोक सांगतात की मी जास्त वेळा टेडेक्सला गेलो. त्याच्यानंतर मी इंटरनॅशनल कोच आहे, इंटरनॅशनल ट्रेनर आहे, नंबर 1 ट्रेनर आहे. अशा लोकांना जर प्रश्न विचारला कोणी श्रोत्यामधून एखादा प्रश्न विचारला आणि त्यांना सांगता नाही आला तर ते म्हणतात की नाही, ह्या जगात कोण परफेक्ट नसतं. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर एखाद्या विमानाच्या पायलटला भेटलात आणि त्याला असं विचारलं की बाबा तू परफेक्ट आहे का इम्परफेक्ट आहे, तो काय सांगेल? मी परफेक्ट आहे. जर तुम्हाला स्विमिंग कोच अपॉइंट करायचा असेल तुमच्या किड्ससाठी तर तुम्ही परफेक्ट बघणार का इम्परफेक्ट बघणार? परफेक्ट बघणार. माझं असं म्हणणं आहे की जो विषय आपण शिकवतो त्या विषयात आपण परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि जे विषय मी स्वतः शिकवतो त्या प्रत्येक विषयात मी परफेक्ट आहे, म्हणून मला परफेक्ट म्हणलं आता. अच्छा, बरोबर. सध्या मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत जे सांगतात की तुम्ही आमच्याकडे या, तुमचा बिझनेस आहे, तुमचा व्यवसाय आम्ही 10 पटींनी वाढवून देतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवला पाहिजे किंवा हे किती खरं आहे? हा, विश्वास म्हणलं तर बघा, ज्या व्यक्तींकडे ही स्ट्रॅटर्जी आहे की जो एखाद्या व्यक्तीचा किंवा बिझनेसमॅनचा व्यवसाय 1 वर्षात 10 पट नेऊ शकतो, मग तीच स्ट्रॅटर्जी वापरून तो 100 पट का नाही नेऊ शकत? 1000 पट पुढं का नाही नेऊ शकत? किंवा 10,000 पट का नाही नेऊ शकत? बरं, अशी स्ट्रॅटर्जी माझ्याकडे असती किंवा दुसऱ्या कोणाकडे असती तर अशा लोकांना कोणी हायर केलं असतं? तर टाटा, बिर्ला, अंबानी या मोठ्या लोकांनी. माझ्याकडे ती स्ट्रॅटर्जी असती, मी शिकलो असतो कुठून? जर एक्झिस्ट करत असती तर मी टाटा किंवा बिर्ला किंवा अंबानी यांच्याकडे गेलो असतो, त्यांना सांगितलं असतं की बाबा तुमचा आता 1,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, मी तो 1 वर्षात किती नेऊ? 10,000 करोड. किती पैसे देतील ते मला? बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की अशी कुठली स्ट्रॅटर्जी एक्झिस्ट करत नाही. तुम्हाला स्किल शिकले पाहिजे व्यवसायाचे, पण अशी कुठली स्ट्रॅटर्जी नाही की ती तुम्हाला एकदम 10 पट नेऊ शकते.
1 वर्षात. म्हणजे अशा गोष्टींना बळी पडू नये शक्यतो तर नागरिकांनी. मार्केटमध्ये आता ज्याचं त्याने ठरवायचं कुठं कितपत विश्वास ठेवायचा आणि जो ट्रेनर आहे कोच आहे त्याच्यामध्ये काय बघायचं एक्झॅक्टली. सर, लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बरंच ऐकलेलं आहे. हा एक वैज्ञानिक नियम आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? मी ह्याच्यावर एक स्टोरी सांगतो. नक्कीच. एकदा मी माझ्या मित्राकडे गेलेलो सकाळी 7-7:30च्या दरम्यान. तर तो आणि त्याचा मुलगा कानात हेडसेट लावून लॅपटॉपमध्ये बघत बसलेले होते. तर मी विचारलं की अरे काय करताय? तर ते म्हणले आम्ही मेडिटेशन करता. मी विचारलं कसलं मेडिटेशन करता? तर ते म्हणले लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मेडिटेशन. अच्छा. मग मी म्हणलं चट फालतू टाइम वेस्ट घालवता तुम्ही, वेस्ट टाइम होता तुमचा. तर ते आधीच त्यांचे मोठे डोळे होते, त्यांनी अजून मोठे केले आणि म्हणले की अहो सर तुम्हाला कळतं का काय, हा जो लॉ आहे हा जगभरात त्याला मान्यता आहे. जगात मोठमोठे लोक याला फॉलो करतात आणि अनेक मोठमोठ्या लोकांनी मोठमोठ्या अचिव्हमेंट केलेल्या आहेत. तर मी म्हणलं ते जगातलं सोडून देऊ आपण, तू काय अचिव्हमेंट केली या लॉ ऑफ अट्रॅक्शनने ते मला सांग. तर त्यांनी मला सांगितलं बघा माझ्याकडे 2-3 वर्षापूर्वी सँट्रो गाडी होती, आज माझ्याकडे ॲक्सेंट कार आहे. मी म्हणलं वा ही लॉ ऑफ अट्रॅक्शनने आली? तो म्हणला हो नो डाऊट. म्हणलं मस्त, अजून? तर तो म्हणला बघा मी परवा दिवशी आमच्या बॉसची आठवण काढली आणि काल मला त्यांचा फोन आला डायरेक्ट माझ्या फोनवर. मी म्हणलं हे लॉ ऑफ अट्रॅक्शनने आलं? तो म्हणला हो नो डाऊट. तर म्हणलं अजून? तो म्हणला की बस की 2च गोष्टी एवढ्या आहेत की ह्याच्या पुढं काय सांगायची गरज नाही. मग त्याला मी सांगितलं मी बोलू आता? तो म्हणला हो. मग त्याला सांगितलं की मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही आणि जर काय विचारायचं झालं तर शेवटी माझं बोलणं झाल्यावर मी काय विचारलं ते त्याला फक्त उत्तर द्यायचं, येस नो किंवा काय विचारायला ते. तो म्हणला ॲग्री. मग मी त्याला विचारलं हा लॉ खूप पॉवरफुल आहे तुला माहिती आहे? तो म्हणला नो डाऊट खूप पॉवरफुल आहे. बरं लॉ बद्दल तुला माहिती आहे का सविस्तर? थांब म्हणलं मी सांगतो. मी त्याला सांगितलं की ज्या व्यक्तीकडं किंवा ज्याची स्वप्न मोठी आहेत किंवा जे त्याच्याकडं नाही आहे, जे त्याला मिळवायचं आहे, ते किती छोटं किंवा किती मोठं असो, ते भले कुठल्याही फॉर्ममध्ये असो, जर त्या गोष्टीबद्दल त्या स्वप्नाबद्दल त्याने सतत पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करत राहिला आणि ती गोष्ट त्याला मिळालीच आहे असं तो व्हिज्युअलाइज करत राहिला तर ती गोष्ट त्याला नक्कीच मिळेल. एक ना एक दिवस कधी पण मिळू शकते. म्हणलं असाच आहे का लॉ? तर तो म्हणला हो असाच आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला माहिती आहे. मी म्हणलं ठीक आहे. खूप पॉवरफुल आहे तुला माहिती आहे? तर तो म्हणला हो पॉवरफुल आहे. मग मी त्याला विचारलं असं की अरे बावळट, जर एवढा पॉवरफुल लॉ तुझ्याकडं आहे, तो कामही करतो असं तुझं म्हणणं आहे, तर मग तू ॲक्सेंटच्या जागी मर्सिडीज, BMW, ऑडी किंवा पॅजरो, लँड क्रुझर अशी गाडी का नाही अट्रॅक्ट केली? मग त्याचे ते मोठे झालेले डोळे थोडे छोटे झाले, तो जरा विचार करायला लागला आणि त्याला मी सांगितलं की मग माझ्याकडे जर असा लॉ असता, मला माहिती असता, तर मी माझ्या दारात डायरेक्ट चॉपर उभे केले असते, ते पण लाईन लावून. तर ही गोष्ट त्याला सांगली. त्याला म्हणला आता तुझा दुसरा पॉईंट, तू तुझ्या बॉसची आठवण काढली, ते दिल्लीला असतात. दिल्ली आपल्या इकडून 1,500 किलोमीटर लांब आहे. मी तुला इथून उचलतो, आत्ता 5 स्टार हॉटेलला नेऊन ठेवतो, त्या रूमचा जो 15,000 रुपये दिवसाचा खर्च आहे तो मी भरतो, खाणं पिणं सगळं मी भरतो, तू तिथं फक्त राहायचं, डोळे मिटून बसायचं आणि आपल्यापासून 150 किलोमीटरवर अमिताभ बच्चन राहतात, त्यांची तू 24 तास आठवण काढत राहा. एकदा नाही 24 तास ध्यान लावून बस, त्यांची आठवण काढत राहा आणि जर त्यांचा तुला कॉल 1 महिन्याच्या आत जर आला तर मी मानेन की असा कुठला तरी लॉ एक्झिस्ट करतो, नाहीतर असा कुठला लॉ एक्झिस्ट करत नाही. पण मार्केटमध्ये जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे धडे देतात त्यांना जेव्हा जाऊन एखाद वेळेस आपण सांगतो की असं काही घडलंच नाही आमच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून, मग तेव्हा त्यांच्याकडनं सांगण्यात येतं की नाही मग तुम्ही कुठेतरी चुकला असाल विचार करताना किंवा निगेटिव्ह विचार केला असेल, निगेटिव्ह थॉट ठेवून विचार केला असेल, तर मग त्यामध्ये कितपत तथ्य आहे? ह्यासाठी मी अजून एक स्टोरी सांगतो जी प्रत्येक माणसाशी त्याच्या वयाच्या 13, 14, 15, 16 ह्या वयात रिलेटेड आहे. दुनियातला कुठलाही माणूस घेतला तर त्याशी 99% मॅच करतं.
एक मुलगा किंवा मुलगी जे तरुण वयात असतात त्यावेळेस त्यांना फर्स्ट लव्ह होतं, पहिलं प्रेम. हम्म. ज्या वेळेस पहिलं प्रेम होतं त्यावेळेस तो व्यक्ती, तो मुलगा किंवा मुलगी समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करतो का निगेटिव्ह करतो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह सतत करतो. तो एवढा हरवून जातो की त्याला खाण्यापिण्याची शुद्ध राहत नाही, कामात लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही. इकडं तिकडं त्याला लोक म्हणतात, अरे काय वेडा झाला का? आई वडील म्हणतात, अरे जेवून घे, एवढं वेळ लागले का जेवायची तुला सूद नाही, म्हणजे असं म्हणतात. बरोबर. म्हणजे ज्या व्यक्तीला जेवण वगैरे काय सगळी मिथ्या वाटतं तो झिरोमध्ये असा एकटक बघून विचार करत असतो बहुधा. त्या व्यक्तीला त्या विचारायचं की बाबा तुझ्या आयुष्यात तीच व्यक्ती आहे का? म्हणजे पहिलं प्रेम तुमच्या, म्हणजे 100 लोकांना जर विचारलं की तुमच्या आयुष्यात तीच व्यक्ती आहे का, तर 100 लोकांपैकी किती लोकांच्या आयुष्यात ती व्यक्ती, म्हणजे जे फर्स्ट लव्ह होतं ते आहे, किती लोक सांगतील? बरोबर. 90% लोकांच्या आयुष्यात तसं घडत नाही. नाही. मग आता एवढा विचार आयुष्यात माणूस, म्हणजे ज्यावेळेस पहिलं प्रेम होतं त्यावेळेस जो विचार करतो माणूस, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच व्यक्तीचा विचार करत असतो. एवढा विचार आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा करत नाही. फक्त एकच घटना अशी आहे की त्यात तो 24 तास गोरपडलेला असतो, तरी पण त्याला ते भेटत नाही. मग बाकीच्या गोष्टी तर गौण आहेत. खरं. बरं. आणि सर, आयुष्यात आपण बरेचदा असं ऐकत आलो आणि पुस्तकं वाचलेत की आयुष्य जगत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा किंवा पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आजूबाजूला ठेवाव्यात, ज्याच्यातनं सकारात्मक गोष्टी घडतात. पण बरेचदा असा विचार करत असताना बरेचदा काही सकारात्मक गोष्टी घडताना नाही दिसत. तर मग ह्याचं कारण काय? याचं असं आहे की आपण जसा विचार करतो तसं काही होत नाही. अच्छा. कारण किती पॉझिटिव्ह विचार केला तर माणूस 100% पॉझिटिव्ह कधी राहू शकत नाही. शास्त्रज्ञांनी असं संशोधन केलेलं आहे की मेंदूवर किंवा मनावर जे संशोधन केलं असं सांगतात की माणसाच्या मनात जवळपास दिवसाला 60 ते 70 हजार विचार येतात. त्यापैकी 90-95% निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह विचार करणं ही माणसाची, काय म्हणतात त्याला, तो स्वभाव आहे. तो पॉझिटिव्ह 100% राहीलच कसा? आणि जसं माणूस विचार करतो तसं काय कधी होऊ शकत नाही. सर, एका बाजूला असं म्हटलं जातं की माइंड पॉवर असते, परत दुसऱ्या बाजूला माइंड पॉवर वर्कशॉप मधले अनेक दावे तुम्ही खोटे असल्याचे म्हणता. तर नेमकी स्पष्टता काय आहे? मनाची शक्ती असते की नसते? जे माइंड पॉवर वर्कशॉप आहे त्याचे दावे खोटे असं मी म्हणतो. त्याचं कारण आहे की त्याला कुठला आधार नाही, बेस नाही, इव्हिडन्स नाही, किंवा कुठला पुरावा नाही, ओके, किंवा कुठला तर्क लागत नाही. ते इलॉजिकल वाटतात. तर ते कसे वाटतात? तर एका ट्रेनिंगला गेलेलो मी 4-5 वर्षापूर्वी. तिथं जे ट्रेनर आले होते ते भारतातले नंबर 1 ट्रेनर होते असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मग मनाबद्दल सांगायला सुरुवात केली. अच्छा. मग त्यांनी बाह्य मन, अंतर्मन, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड असं सांगायला सुरुवात केली. मग कॉन्शियस माइंडकडं 10% पॉवर असते आणि सबकॉन्शियस माइंडकडं 90% पॉवर असते असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जे सायंटिस्ट लोक आहेत ते त्यांच्या ब्रेनची, आता ते ब्रेनवर आले, माइंड सोडून ब्रेनवर आले. आता हे लोक स्वतः कन्फ्युज आहेत की मनाची शक्ती असते का ब्रेनची असते? प्रोग्राम कोणाला करायचा, ब्रेनला करायचं का मनाला करायचं? मग ते आले की ब्रेन पॉवरकडे. तर त्यांनी सांगितलं की जे सायंटिस्ट लोक आहेत ते त्यांच्या ब्रेनची फक्त 5% शक्ती वापरतात. अच्छा. मग त्यांनी असं लोकांना विचारायला सुरुवात केली की मग सांगा तुम्ही तुमच्या ब्रेनची किती टक्के पॉवर यूज केली आजपर्यंत? आता जे समोर बसलेले लोक होते ते तर थोडेसे हादरूनच गेले. जर सायंटिस्ट 5% वापरतात मग आपण किस झाड की पत्ती? मग प्रत्येकाने सांगायला सुरुवात केलं 1%, अर्धा टक्का, पाव टक्का, कोण म्हणतंय 0.01, असं प्रत्येक जण सांगत गेला. शेवटी ते माझ्याकडे आले. मी शेवटी बसलेलो होतो की बताओ तुमने आज तक अपने ब्रेन का कितना पावर यूज किया? तर मी सांगितलं 100%. तर सगळा जो हॉल माझ्याकडे युटर्न घेऊन वळून बघितलं त्यांनी आणि म्हणले की हा कोण वेडा बसलाय जो 100% बुद्धी वापरतो? मग ह्यांनी विचारलं ट्रेनरनी की बताओ कैसे? तर मी म्हणलं आप बताइए कि ये जो साइंटिस्ट लोग है ये 5% कैसे यूज करते हैं?
उनको जो बैलेंस रेस्ट जो 95% है वो यूज करने के लिए किसी ने रोका था क्या? कोणी त्यांना अडवलंय का की बाबा 95% वापरूच नका, 65% वापरा? बरं, ही जी बुद्धी आहे किंवा माइंडची पॉवर आहे किंवा ब्रेनची पॉवर आहे, त्याला मेजर करण्यासाठी काय पॅरामीटर आहे? लिटर, मीटर, किलोग्राम काय आहे नेमकं? मग ते म्हणले असं नाही, ते सायंटिस्ट लोकांनीच सांगितलं असं. तर म्हणलं नाही, मला तुम्ही ते मेजर करण्याची काय पॉवर, म्हणजे त्याला काय म्हणतात पॅरामीटर्स आहे ते तुम्ही सांगा, मग मी सांगतो की मी कशी 100% यूज केली. मग त्यांना मी नंतर सांगितलं की मी स्वतः आर्टिस्ट आहे. मी ज्यावेळेस एखादी मूर्ती घडवतो किंवा पेंटिंग करतो त्यावेळेस मला 100% लक्ष तिथं द्यावं लागतं, तर ती योग्य आणि परफेक्ट होते. बरोबर. नाहीतर ती बिघडून जाईल का नाही? जर मी 5% वापरली तर ती बिघडून जाईल. माझी सगळी बुद्धी तिथं लावावी लागते तरच ती परफेक्ट होते. म्हणून मी 100% बुद्धी वापरतो असं सांगितलं. बरं, मग मनाची शक्ती म्हणजे नेमकं काय आणि तिची मर्यादा कुठपर्यंत आहे ह्याबद्दल काय सांगा? मनाची अशी कुठली शक्ती नसते, कारण मन हे एका दुसऱ्या शक्तीच्या आधिपत्याखाली असते, त्याच्याबरोबर ते जोडलेलं असतं, त्यामुळे ती शक्ती असते. मनाला वैयक्तिक अशी कुठली शक्ती नाही. आणि मग पुढे जाऊन एक मजेशीर गोष्ट विचारावीशी वाटते की मनाला प्रोग्रामिंग करता येतं का? नाही, मनाला प्रोग्रामिंग करू शकत नाही. जर तसं प्रोग्राम करता आलं असतं मनाला तर डायरेक्ट अंबानीची जी प्रोग्रामिंग आहे, टाटाची जी आहे, बिर्लाची आहे किंवा अजून मोठ्या लोकांची जी आहे, मोठ्या विचारधारेच्या लोकांची जी आहे, तीच प्रोग्रामिंग डायरेक्ट का नाही करू शकत प्रत्येकाची? बरोबर. तर तसं शक्य नाही. लहानपणापासून घरात असं ऐकत आलेले आहे की दिवाबत्तीच्या वेळेस वाईट बोलू नये किंवा कधीही घरामध्ये वाईट बोलू नये. वास्तू तथास्तू म्हणते, निसर्ग तथास्तू म्हणत असतो. तर ह्याबद्दल काय सांगाल? वास्तू तथास्तू कधीही म्हणत नाही, तसंच निसर्गही तथास्तू कधीही म्हणत नाही. जर वास्तू तथास्तू म्हणली तर घरात, आत्ताच आपण जस्ट विषय घेतला की माणसाच्या मनात जवळपास 90 ते 95% नकारात्मक विचार असतात. दोघं नवरा बायको जर फक्त एकत्र असले तर त्यांच्या मनात एकमेकांविषयी काही ना काही वेगळे वेगळे विचार येत असतील. जर तसं घडलं तर भांडण होतील का राहतील? बरोबर. जर आपण, दुसरा प्रश्न आहे निसर्गाचा, जर निसर्ग तथास्तू म्हणलं तर दुनिया उलटी पालटी होईल. इथं काहीच सुरळीत चालणार नाही. जर एक विमान प्रवास घेतला आपण, विमानातून जाताना मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम 2000 साली विमानात बसलो, पहिल्यांदा ज्यावेळेस बसलो तर माझ्यासारखे त्या विमानात 10-12 तरी लोक असतील किंवा 50 असतील. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा विमानात बसतो ते ज्यावेळी रनवेवरून टेक ऑफ घेतं त्यावेळेस पहिला प्रश्न मनात येतो की हे व्यवस्थित उडेल का? बरोबर. वरती गेल्यानंतर ते असं होतं, अरे बाबा हे सरळ जाईल का, कारण जमीन दिसते खाली खिडकीतून. त्याच्यानंतर एक स्टेबल झालं, वरती गेल्यानंतर त्याला जर्क बसतात. खराब हवामान असलं की जर्क बसतात त्याला. मग वरती विचार येतो की बाबा हे वरतून खाली आलं तर काय होईल? बरोबर. आपण किती उंचीवर आहे, आपलं काय राहील? त्याच्यानंतर लँडिंग करताना हे व्यवस्थित उतरेल का, तिथंच जाईल का इकडे तिकडे जाईल, ते रनवेवर थांबेल का? बरोबर. एवढे प्रश्न मनात येतात, म्हणजे विचार येतात. जर ह्या सगळ्या प्रश्नांना, सगळ्या विचारांना जर निसर्गाने तथास्तू म्हणलं तर विमान हवेत राहील का? माणसाच्या मनात जसे विचार येतात तसं काही होत नाही. शिवाय निसर्ग कधी तथास्तू म्हणत नाही. केवळ विचार, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन ह्याच्यामुळे चांगल्या गोष्टी घडणं शक्य आहे का आयुष्यात? नाही, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन असा कुठलाही प्रकार एक्झिस्ट करत नाही, अस्तित्वात नाही. नो वन कॅन मॅनिफेस्ट एनिथिंग इन दिस वर्ल्ड. कधीपासून, ज्यावेळेस सृष्टी तयार झाली त्यावेळेस पासून आणि सृष्टी राहील तोपर्यंत कोणीही मनुष्य कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. जे मूलभूत सिद्धांत आहे निसर्गाचे त्याच्या अगदी टोकाची भूमिका आहे, ती विरुद्ध आहे. तसं काय होऊ शकत नाही. या सगळ्या मनगढंत गोष्टी आहेत. बरं, आणि सध्या ना मार्केटमध्ये हिलिंग हा एक प्रकार सुरू झालेला आहे. बऱ्याचदा असं अनेक स्पीकर्स कडनं किंवा हिलर्स कडनं सांगितलं जातं की तुमचा आजार जो आहे तो हिलिंग केल्याने पण बरा होऊ शकतो. पण मग या बाबतीत तुमचं मत काय, की हिलिंगने आजार बरा होतो की त्यासाठी उपचार घेतले पाहिजे? जर हिलिंगनी जर आजार बरा कुठला होत असला तर सगळे हॉस्पिटल्स, दवाखाने हे सगळे बंद पडले असते.
माणसाला हिलिंगची गरज नाही. माणसाच्या बॉडीमध्ये म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे. हम्म, माणूस स्वतःचा आजार स्वतःच बरा करतो, कारण त्याच्यामध्ये ती सिस्टीम परमपिता परमेश्वराने ऑलरेडी बसवलेली आहे. हम्म, हम्म, डॉक्टर्स काय करतात की ती सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात, हम्म, किंवा काही इकडे तिकडे झाला असेल तर ते सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात आणि तो आजार स्वतःचा स्वतः आतमध्ये बरा होतो. हम्म, एखाद्याला जर जखम झाली तर ती जखम जर बाहेरून बरी करायची असेल तर ती काहीतरी लावून बरी करता येते, हम्म, येऊ शकले असते म्हणजे, पण ती तशी होत नाही, ती आतूनच बरी होते. हम्म, मलम वगैरे हे ते सगळ्या पट्ट्या या गोष्टी सगळ्या वरवरच्या आहेत. हम्म. ती आतमधूनच जोडली जाते, स्किन टू पेशी नवीन तयार होतात आणि ती जोडली जाते. हम्म. ती सिस्टीम इनबिल्ट आहे माणसाच्या शरीरात. सर, आतापर्यंत बऱ्याच गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत यूट्यूबवर, अनेक पुस्तकांमधून किंवा काय, त्याच्या अगदी टोकाची बाजू आज तुम्ही आम्हाला दाखवलीत ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून. पण मग ह्या सगळ्या गोष्टी जर नाहीत तर मग यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे आयुष्यात? यशस्वी होण्यासाठी माणसाच्या डोक्यात यश म्हणजे काय एक्झॅक्टली, हम्म, तर माझ्याकडं मी 2 दिवसाचा असा कोर्स घेतो हम्म, की ज्याच्यात जीवन यशस्वी करण्याची जी सिस्टीम आहे, हम्म, जी साधना आहे, हम्म. ती साधना मी तिकडं 2 दिवसात शिकवतो. सर, आतापर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकत आलो, त्याच्या अगदी टोकाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या की ह्या गोष्टी करायच्या नाहीत. पण मग यश संपादन करण्यासाठी नेमकं आयुष्यात काय केलं पाहिजे? किंवा आम्ही तुमच्या 2 दिवसांच्या वर्कशॉपबद्दल देखील ऐकलेलं आहे, तर त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही काय सांगता, काय करायला पाहिजे? हा, तर ह्यासाठी मी आचार्य चाणक्यांचा एक श्लोक आहे तो कोट करेल. हम्म, माणूस ज्या पण काही गोष्टी आयुष्यात करतो, काम धंदा व्यवसाय जे पण काय करतो, ज्याच्यात त्याला यशस्वी व्हायचं असतं, ते जे काय करतो ते सगळं सुखासाठी करतो. हम्म, आणि आचार्य चाणक्यांनी सुखासाठी परफेक्ट गोष्टी दिलेल्या आहेत एका श्लोकात. ते असं सांगतात की विद्या ददाती विनयम, हम्म. विनयात द्याती पात्रत्वम, पात्रत्वात धनमाप्नोती, धनात धर्म तत सुखम. वा. तत सुखम म्हणजे तिथं सुख आहे. हम्म, कुठं? जिथं धर्म आहे तिथं सुख आहे. हम्म, मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला धर्म आचरणात आणला पाहिजे. आता धर्म हे काय आहे, ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. जशी आत्ताच्या लोकांची मानसिकता आहे धर्म, ते कुठलाही धर्म नाही. धर्म हा अनादी कालापासून चालत आलेला आहे, जो माणसाच्या वागण्या चालण्याच्या बोलण्याच्या तरा आहेत, रीतरिवाजी आहेत. हम्म, तर माणसाला धर्म आचरणात आणला पाहिजे. हम्म, धर्म ज्याला आचरणात आणायचा आहे त्याला धन आवश्यक आहे. धन असल्याशिवाय माणूस किंवा दरिद्री माणूस कधी धार्मिक आचरण करू शकत नाही, धर्म करू शकत नाही. ज्याच्याकडं धन यावं असं वाटत असेल त्याला पात्रता आवश्यक आहे. ज्या माणसाची पात्रता आहे त्याच्याकडं धन येतं. ती पात्रता येण्यासाठी त्याच्याकडं पाहिजे विवेक, हम्म, विनय. हम्म, ज्या माणसाकडं विनय आहे, जो विनयशील आहे, त्याच्याकडं त्याची पात्रता तयार होते. हम्म, आणि विनय जर यावा असं वाटत असेल तर त्याच्याकडं पाहिजे विद्या. हम्म, आता ही विद्या काय आहे, जे आता मार्केटमध्ये चाललेलं शिक्षण आहे ते शिक्षण म्हणजे विद्या नाही. हम्म, विद्या म्हणजे या विद्येला पराविद्या म्हणतात. हम्म, ह्यात काय काय असतं तर देव, देवता, ब्रह्मांड, ज्योतिष, गणित, खगोल, भूगोल, प्रकृती, रसायन, औषधी, धार्मिक नियम, रीतिरिवाज, इतिहास, संस्कृती, परंपरा, आत्मा आणि परमात्मा या सगळ्या गोष्टींबद्दल इत्यंभूत ज्ञान. हम्म, कसं? जसं आहे तसं. हम्म, ना की त्याला मीठ मिरची मसाला लावून, ना की मला चांगलं बोलता येतंय म्हणून मी त्याला काय पण कशाही चांगल्या शब्दात सांगावं, हम्म. तसं नाही. जसं आहे तसं ॲज इट इज असणारं ज्ञान म्हणजे ही विद्या. ओके. त्याच्यानंतर आचार्य चाणक्यांचा दुसरा श्लोक आहे. ते असं सांगतात की माता शत्रू पिता वैरी ये न बालो न पाठित, सभामध्ये न शोभते हंसमध्ये बको यथा. हम्म, याचा अर्थ असा होतो की आपण जनरली व्यवहारात वापरतो की वासरात लंगडी गाय, शानी. हम्म, तर चाणक्य म्हणतात की जे माता पिता आपल्या पाल्यांना ही जी पराविद्या आहे ती देत नाहीत, ते शिक्षण देत नाहीत, ज्याच्यामुळं माणूस विद्वान, त्याला बुद्धीची प्रगल्भता येते, प्रकाळ पंडित होतो, तर ती विद्या जे पालक आपल्या पाल्याला देत नाही, तर त्यांचा पाल्य हा राजहंसामध्ये बदकासारखा दिसून येतो. हम्म,
तो कुठल्याही विद्वानांच्या सभेत उठून शोभून दिसत नाही. अत्यंत समर्पक अशा शब्दांमध्ये तुम्ही ह्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्यातनं आम्हाला अंदाज येतोय की तुमचं जे 2 दिवसांचं वर्कशॉप आहे त्यामध्ये किती साऱ्या छान छान गोष्टी शिकायला मिळतील. पण आज याच नोटवर सर तुमची रजा घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण अशाच तुमच्या एका छान पॉडकास्ट सह आमच्या प्रेक्षकांना भेटणार आहोत. त्यांच्यापर्यंत अनेक छान छान गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद. आज अनेक इंटरेस्टिंग विषयांवरती आपल्याला ऐकायला मिळालं. अनेक टोकाच्या भूमिका तर्कशुद्ध चर्चेतून आपल्यासमोर मांडण्यात आल्या. तर असे अनेक विषय आम्ही नेहमीच वार्तालाप जंक्शनच्या माध्यमातून तुम्हा प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत असतो. तर पुढे सुद्धा असे अनेक पॉडकास्ट येणार आहेत. तर आमच्याशी जोडले राहा, कनेक्टेड राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक छान छान कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत मी प्रतीक्षा तुमची रजा घेते. भेटूयात अशाच एका सुंदर पॉडकास्टसह पुढच्या भागात. थँक्यू सो मच.